टेरेसवर ज्या हॉटेलच्या टेरेसवर लावलेले पत्रे ना त्यासाठी सेक्शन 55ची नोटीस देतात ते. त्या 3 सेक्शन आहेत. आता ह्या 53(3) मध्ये काय म्हणतात, 53 जर खाली जर नोटीस दिली गेली तर 53(3) मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर तुमचं इलिगल कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही रिटेन्शनसाठी किंवा रेग्युलेशनसाठी तुम्ही 53(3) खाली ॲप्लिकेशन करायचं विदिन प्रिस्क्राइब पिरियड म्हटलेलं आहे की त्या नोटीसमध्ये जो पिरियड दिलेला असेल त्या पिरियडच्या आतमध्ये तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. तर अप्लाय केल्यानंतर ॲप्लिकेशन देतो फक्त आपण की आमची ही प्रॉपर्टी रेग्युलाइज करा म्हणून, आणि एक साधा ॲप्लिकेशन देतो. आणि त्या ग्राउंडवर आपल्या हायकोर्टचं 4 साईडचं जजमेंट आहे एकदम त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर ते ॲप्लिकेशन पेंडिंग असेल, जोपर्यंत ॲप्लिकेशन डिसाईड होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला ॲक्शन घेता येईल. 53(3) खाली सांगितलेलं आहे त्या सेक्शनमध्येच क्लिअर कट सांगितलेलं आहे की जोपर्यंत ॲप्लिकेशन पेंडिंग आहे तोपर्यंत ते इलिगल तोडताच येणार नाही. तर तसं असताना आपण त्यांच्या ऑफिसर येऊन ते धमक्या देतो. त्याच्यामुळे काय मग हायकोर्टाने सांगितलं की जोपर्यंत हे ॲप्लिकेशन पेंडिंग आहे डिसाईड होत नाही तोपर्यंत तुम्ही तोडायचं नाही त्या ग्राउंडवरती. पण ते जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन पण सर म्हणतात तसं की ते प्रॉपर फॉर्मॅटमध्येच पाहिजे. मग आपल्या जनरली आपण कसं स्टे घेतो तो ग्राउंड घेतो, जजेस पण तेवढं कन्सिडर करतात आणि त्या ग्राउंडवर ते करून घेतो. पण तसं जर पाहिलं तर सेक्शन 44 हे दोन्ही ठिकाणी अप्लाय होतं. तुम्ही फ्रेश परमिशनसाठी पण अप्लाय करू शकता, आणि जर तुमचं इलिगल पूर्ण कन्स्ट्रक्शन केलं असेल, आता गावठाणमध्ये असेल तर गावठाणचा एक इश्यू आहे. त्याच्यामध्ये सांगू तुम्हाला की आपले जर नवी मुंबईमधले 95 गाव आहेत. आता सिडकोचं सर्क्युलर असं आहे ना, सिडकोच्या सर्क्युलरमध्ये असं सांगितलेलं आहे की जे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनच्या ज्या लँड गेल्या तर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनची डेफिनेशन अशी आहे की ज्यांची लँड गेलेली आहे, ज्यांच्या नावाने अवॉर्ड पास केले गेले त्या पर्सनलाच फक्त प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणतो. त्या प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनच्या डेफिनेशनमध्ये असं आहे की जर ती लँड गेली असेल तर तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये एकतर लीजवरती प्लॉट मिळतो, तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळतं. आणि थर्ड एक मग म्हणून सिडकोने एक सर्क्युलर काढलं की जे गावठाणमध्ये, आता गावठाणमध्ये ज्या डेफिनेशननं सांगितलं की ती 200 मीटरच्या गावठाण हद्द आहे. ॲक्च्युली ती हद्द सिडकोने ती डिसाईड केलेली नाही, त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जातो. त्या हद्दीच्या 200 मीटरच्या आतमध्ये जेवढे बांधकाम आहेत ते रेग्युलाइज करायचे हे सिडकोला पॉवर दिली आहे. गव्हर्नमेंटने पण सर्क्युलर काढले त्याच्यामध्ये. आता जे जुने बांधकाम आहेत जे अगोदरपासून बांधले आहेत तर तुम्हाला तेच म्हटलं ते 95, 92च्या अगोदरचे जे आहेत जे ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला त्यांचं सगळं एंट्री आहे. पण जे जुने घर आहेत ना त्याच्यावर कधीच ॲक्शन घेतली जात नाही, कारण त्याच्यामागचं कारणच आहे की ते सिडकोचं सर्क्युलर तिथं आपला होतं. पण आता हल्ली काय होतं की जुन्या घराचा प्रॉपर्टी टॅक्स दाखवायचं आणि त्याच्यावर 5 माळ्याची बिल्डिंग बांधायची, आणि मग त्या बेसवर आपण सांगायचं की नाही की माझं जुनं बांधकाम आहे तिथं. मग अशासाठी म्हणून ते आता जे जजमेंट आले त्या गोष्टीसाठी, आता रिसेंटचं सुमोटर जे पिटिशनमध्ये ऑर्डर पास केली त्याच्यामध्ये सगळं क्लिअर घेतलेलं आहे की तुमची ऑलरेडी लँड ॲक्वायर केलेली आहे. लँड ॲक्वायर केल्यानंतर तुम्ही कॉम्पन्सेशन घेतलं आहे, तुम्हाला प्लॉट मिळाले, तर प्लॉट मिळाल्यानंतर पण का ती जी लँड ॲक्च्युली फिजिकल पोझिशन हे अजूनही सिडकोने घेतलेलं नाही बऱ्यापैकी लँडचं, जे गावठाणच्या जवळपास आहे ते. मग तुम्ही तिसरं 4थं बेनिफिट घेताय जे की इलिगल पासून तिथं बिल्डिंग बांधता आणि ते कॉम्पन्सेशन पण घेताना तुम्ही ते हे करता. तर त्यावेळेस त्यांनी कोर्टाने सांगितलं की अशा पद्धतीचं असेल तर मग ते एंटरटेन करता येणार नाही. अशा प्रकारचे जे इलिगल कन्स्ट्रक्शन झाले ते एंटरटेन करता येणार नाही. मग त्या ग्राउंडवर फक्त कोर्टाने सांगितलेलं की अशा जर प्रकारचे असेल तर ते सिव्हिल कोर्टाला ज्युडिक्शन म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये. मानवी सर जे बोलत ना, आम्हाला थोडंसं ही कॉन्सेप्टच समजून सांगा सर. आणि इथे जर डेव्हलपमेंट करायचं असेल, कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर काय काय अथॉरिटीकडून परमिशन घेतली जाते आणि ती घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात आम्हाला कळालं ना. मग हा 12.5% ची स्कीम आहे पहिले, आणि तुम्हाला पहिलं समोसा 12.5% स्कीम अशी आहे ना, 12.5% स्कीम ज्याच्या लँड ॲक्वायर केल्यात ना, ॲक्वायर केल्यानंतर मी म्हटलं की कॉम्पन्सेशन पण दिलं जातं आणि लीजवर प्लॉट दिला जातो. आता तो 12.5% स्कीम अशी आहे, समजा 1 एकर जर लँड ॲक्वायर केली असेल तर त्याच्यातला 12.5% तेवढं 1 एकरपैकी 12.5% तुम्हाला लीजवर दिला जातो, म्हणून त्याला 12.5% म्हणतात. लीज में लाईफ 99 90 लीज असतं. आणि त्याच्यात पण ते 12.5% नाही भेटत, ते 8% भेटतं, कारण त्याच्यात रोडचा पोर्शन कट होतो, इलेक्ट्रिसिटी लाईनचा पोर्शन कट होतो, सिवेज इलिजिबिलिटी ते डिसाईड करतात की किती प्लॉट मिळतो त्याच्यावर. मग ते 12.5 न राहतात ते 8.75% असं भेटतं, कारण बाकीचे ज्या कॉमन ॲम्युनिटीजच्या आहेत त्याच्यातनं वगळल्या जातात. म्हणजे जर तुमचं सपोज 500 मीटरचा प्लॉट, तुमचं 500 मीटरची जागा एक्वायर केली तर त्याचे 12.5 नाही भेटणार, तुम्हाला 8.75% लँड तुझा प्लॉट मिळतो. डेव्हलप प्लॅन एअरपोर्टसाठी ते वाढवून, कारण 22 22 झाले तो. नाही, ती आणखी वेगळी स्कीम ती वेगळी scheme, पण 22 केलं. आता त्या 12.5% मध्ये ना, 12.5% मध्ये तुमची जास्त लँड ॲक्वायर केली जाते ते 1976ला सगळ्या लँड ॲक्वायर आहेत बऱ्यापैकी. मग अवॉर्ड पास केला जातो. आता अवॉर्ड पास झाल्यानंतर ना बऱ्यापैकी त्या लँडचं पोझिशन घेतलं गेलेलं नाही, पोझिशन घेतलं नाही बऱ्यापैकी. आता बघा घनसोली वगैरे आहेत ना त्या साईडला, अजून प्लॉट पण दिले नाही त्याच्यामध्ये. तर ते जे घेतले गेले नाहीत ना
ज्यावेळेस तो प्लॉट आला तुम्हाला दिला जातो ना, प्लॉट काय असेल इझिली दिला जात नाही. तर त्याच्यापूर्वी त्यांचे क ब ड ते सगळे फॉर्म आहेत ना, ते भरायचे असतात. तर ते ऑफिसर रिपोर्ट बनवतात. ते रिपोर्ट कसला बनवतात की त्यांचं इलिगल कन्स्ट्रक्शन पण नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला प्लॉट दिला जातो ना, तर तो एक रिपोर्ट मागवला जातो सिडकोच्या ऑफिसमधून की कन्स्ट्रक्शन यांचं जर इलिगल कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्हाला प्लॉट नाही दिला जात, ते तोडायला होतं. पण सर तुम्ही 1976 बोलताय ना, तेव्हा 12.5% योजना आली. नाही. 1976 अक्वायर केलेलं आहे. Acquire केलेली आहे. अक्वायर केल्यानंतर मग गव्हर्नमेंटची नंतर स्कीम आली की नंतर आली. अक्वायर केल्यानंतर मग ज्यावेळेस दिबा पाटलाला काय म्हणतात, मी अजून सांगतो, दिबा पाटलाला काय म्हणतात की त्यांनी स्कीम आणायला सांगितली. म्हणजे अशी जी त्यांनी आंदोलन केलं आहे. त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं, कारण शेतकऱ्यांना काय झालेलं आहे, लँडलेस झालेले आहेत. कारण नवी मुंबईमध्ये जेवढे शेतकरी होते त्यांचे 7-12 सगळे कोरे झालेले आहेत, त्यांना काहीच राहिलेलं नाही. तर मग काय बेनिफिट पाहिजे, म्हणून मग त्यांनी जमिनीचा कॉम्पन्सेशन तर मिळेल, पण ह्यांचं फ्युचर काय त्या त्यांनी लोकांचं. असा मुद्दा धरला होता दिबा पाटलांनी की जे कॉम्पेन्सेशन मिळतंय लँड ॲक्विजिशनचं ते अत्यल्प आहे हां. आणि त्यांच्यावर यांचं पूर्ण उदरनिर्वाह होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आंदोलन उभं केलं. आणि 1992 ते 90 साली हे 12.5% स्कीम सिडकोने आणली. सिडकून आणते. ओके. पण पहिल्यांदा जेव्हा आणली होती ना 12.5% स्कीम, तेव्हा हे जे प्लॉट मिळायचे ना, हे ट्रान्सफरेबल प्लॉट नव्हते. हे ट्रान्सफर नाही होऊ शकत होतं, त्यांच्या नावावर रिस्ट्रिक्शन दिलं. टाकण्यात हां. पण आता शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे पैसाच नाही त्यांना प्लॉट मिळाले तर ते डेव्हलप Develop कसे कसे करतील. करतील? तर मग इनिशियल डेजवर मध्ये ना नवी मुंबईमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट व्हायला लागले आणि पॉवर ऑफ अटर्नीच्या बेसिसवर डेव्हलपमेंटचं काम चालू झालं. त्याच्यात नंतर परत आंदोलन झालं. मग ते हे ट्रान्सफरेबल झाले 12.5%चे प्लॉट आणि ते माझ्या मते ट्रान्सफरेबल 1999 ते 2000च्या दरम्यानमध्ये झालेले. मग ट्रान्सफरेबिलिटी झाली. पण त्याच्यात पण आता सर्व हे जसं सर म्हणतात ना की 76 ते 2000 या पिरियडमध्ये नैसर्गिक गरजा सर्वांच्या वाढल्या आहेत कुटुंबांच्या, तर त्यांचे बांधकाम झाले. तर ते बांधकाम इल्लिगल झाले कारण त्यावेळेस सिडकोने परवानग्या दिल्या नाही. तर परवानग्या नाही दिल्यामुळे ते इल्लिगल बांधकाम गावठाणामध्ये झाले. पण आता 12.5% पण द्यायचे. मग सर्वेअर जातो, तो चेक करतो की यांचं बांधकाम किती आहे. तर आयदर तुम्हाला ते बांधकाम तोडावं लागतं किंवा ते बांधकाम जेवढं तुम्ही केलेलं आहे ते तुमच्या 12.5%च्या पात्रतेमधनं कमी होतं, रिटेन्शन तिथे क्राईट. ते डिडक्ट होतं आणि तुमची पात्रता मग तुम्हाला तेवढ्या हिशोबाचा प्लॉट मिळतो. अशा प्रकारच्या सिडकोने स्कीम चालू केल्या. असा तो प्रकार आहे. त्याच्यानंतर मग सर म्हटल्याप्रमाणे तर ते प्रॉपर्टी ट्रान्सफर करायचे झाले ना, तर मग ट्रायपार्टीची सिस्टम आहे. ट्रायपार्टी ॲग्रीमेंट बिल्डरला तुम्ही हे करू शकता, ते ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करू. आणि डेव्हलपमेंट पण त्या ॲग्रीमेंट लूज केल्यानंतर ते डेव्हलपमेंटवर पण द्यायचं. या दोन पद्धती ते हे केलेले आहेत की डेव्हलपमेंटला पण देऊ शकतो. आता ते प्लॉट दिल्यानंतर जे कन्स्ट्रक्शन मी सेक्शन 44 मध्ये म्हणलं की ते परमिशन घेऊन त्या गोष्टी करतात. आता जे गावठाणमधले घरं आहेत ना, आता जनरली आपण जे सूट आहेत सगळे मेजॉरिटी म्हणजे 70-80% जे सूट आहेत ते गावठाणमधलेच आहेत सगळे. कारण बाहेर कुठं फक्त जर कोणाचे टेरेस वाढवला किंवा पत्रे टाकले ह्याच्यावरतीच आहेत, बाकी 53 म्हणजे नोटीस 55 आणि 53 पण देतात त्याच्यामध्ये. कारण तसं काही नाही की म्हणजे तुम्ही 55 दिलं पाहिजे, 53 पण देऊ शकता. मग गावठाणमध्ये ज्यावेळेस हे सगळ्या सिस्टम आल्या सगळ्या, त्याच्यानंतर गावठाणमध्ये ज्यावेळेस ते बिल्डिंग बांधायला लागले त्यात परमिशन कुठेच घ्या. आणि गावठाणमध्ये आणखीन एक काय याच्यामध्ये ते तर म्हणतात की तुम्ही परमिशन घेतली नाही, पण जो गावठाण एरिया आहे ना, गावठाण एरियासाठी ओनरशिप आहे ना, ओनरशिपवर काही डॉक्युमेंट नाही. तर तुम्हाला जर परमिशन मागायची झाली तर परमिशनसाठी तुमची ओनरशिपचे डॉक्युमेंट पण सबमिट केलं पाहिजे. आता आपल्याकडेच कोर्टात बघा ना, हिअरशिप घेण्यासाठी आता इंदलकर साहेबच ज्यावेळेस तुम्ही हिअरशिपचं ॲप्लिकेशन केल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स बिल आणि 8चा उतार दिल्यानंतर ते म्हणायचं तुमचं ओनरशिप नाही. म्हणजे बऱ्यापैकी माझ्या ॲडव्होकेटने मला विचारलं होतं की ते रिजेक्ट करतात. मग कारण हेच आहे की आता ते जजेस बाहेरून आल्यामुळे त्यांना ही स्कीम माहिती नाही की 8चा उतार आहे ना, आता 8चा उताराच हा एक ओनरशिपचं डॉक्युमेंट आहे. कारण 1970 नंतर जे बांधकाम केले आहेत ना त्याच्यासाठी 8चा उतार ठेवलेला आहे, म्हणजे इस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर. 1970च्या अगोदर जे बांधकाम आहेत ना त्याच्यासाठी सनद आहे. ती सनद जी आहे ना ती सिडको इस्टॅब्लिशमेंटच्या अगोदरची आहे. कारण सिडकोची इस्टॅब्लिशमेंट 1970ची आहे. त्याच्या अगोदरच्या आता जर सनदच्या जर लँड असतील किंवा घरं असतील ना तर त्या सनदच्या प्रॉपर्टीवरती अजूनही कॉर्पोरेशन आपल्याला परमिशन देतो. आताही देतं. गावठाणमध्ये जरी असेल आणि जर सनद लँड असेल तर त्याला परमिशन देतं. पण जनरली काय होतं, परमिशन घेतल्यानंतर तो FSI मिळत नाही किंवा मग जर बिल्डिंग जर अशी इलिगल बांधली तर आपल्याला 5 माळाची बांधता येतं. तसं जर सनदवर जर परमिशन घेतलं 2च माळाची बिल्डिंग होते. त्याच्यामुळे जनरली असं होतं की इथं कोण परमिशनच घेत नाही. हे अमोल एक खुर्ची दे ना, खुर्ची. सनदचं घर काय असतं माहिती का, हां आता 1970च्या अगोदर जे घर बांधलेले आहेत ना तर त्यावेळेस ना सिडको नव्हतं ना नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन होती, त्यावेळेस गव्हर्नमेंट होतं. तर ती गव्हर्नमेंट सनद द्यायची.
एक सनद means what? सनद म्हणजे एक कागद डॉक्युमेंट Property card प्रॉपर्टी कार्ड सारखं डॉक्युमेंट की ज्याच्यावर ही जी जागा आहे हे जे घर आहे हे तुमच्या मालकीचं आहे. मग त्याच्यानंतर ग्रामपंचायत आल्यानंतर फॉर्म 8 येतो. तर सनद मग म्हणजे 1976 ला ती I- जमीन I ऍक्वायर don't- का नाही केली? This was not my question. What do you mean by the word सनद? सनद म्हणजे नाही सनद मी म्हणतो जसं प्रॉपर्टी कार्ड आहे, जसं तुमचं इंडेक्स 2 आहे आत्ताच्या घडीला जे फ्लॅटसाठी, तसं सनद आहे. आम्ही जेव्हा वकिलीचं अंडरस्टँडिंग असं हा. आहे की एन ए परमिशन जी जनरली मिळते त्याच्या कॉम्प्लायन्स झाल्यानंतर 1 वर्षात म्हणजे विदिन 1 year यू टू कम्प्लाय विथ दोज कंडिशन्स. त्या झाल्यानंतर ते लोक हे सनद देतात. नाही सनद सनद हा नाही. औरंगजेब शिवाजी आपण महाराज जेव्हा त्यांच्या एक काळापासून मिनिट. आलेला आहे. सनद म्हणजे काइंड ऑफ अवॉर्ड. माझ्या माहितीप्रमाणे काइंड ऑफ अवॉर्ड. प्रॉपर्टी कार्ड मालकी हक्काचा एक उत्तर आहे. मिनिट सरांना सांगू द्या. सनद चेंबूरमध्ये पण आहे, कलेक्टर्स लँडमध्ये जी आहेत त्यांना सगळ्यांच्या हातात सनद आहे. व्हॉट इज मिनिंग बाय द वर्ड सनद? इकडे प्रॉब्लेम येतोय कारण आपण जेव्हा वकिली करायला सुरुवात करतो आपले सगळे डॉक्युमेंट देतो, आम्हाला लायसन्स भेटतं ते. दॅट इज ऑल्सो कॉल्ड सनद. येस सनद मीन्स बेसिकली परमिशन टू ऑक्युपाय अँड यूज द प्रॉपर्टी. तेच म्हणतो ना गव्हर्नमेंटनं मालकी काय हक्काचा उतारा तो. म्हणजे एक मालकी हक्काचा उतारा दिलेला आहे गव्हर्नमेंटने आपल्याला. आता मला सांगा जिथं हे ज्या प्रॉपर्टी येतात चाळ सिस्टम आहे ना, ज्या मुंबई साईडला 1-1-95 जे हे दिलेले आहे त्याच्यामध्ये फोटोपास इश्यू केले तर ती फोटोपास जे आहेत गव्हर्नमेंटने दिलेली ते सनद म्हणजे 1-1-95 परमिशन टू ऑक्युपाय. हा खूप आहे. Permission to occupy. हा That is- येस इट्स अ टायटल डॉक्युमेंट. टायटल डॉक्युमेंट It's a title परमिशन टू ऑक्युपाय पार्ट ऑफ अ टायटल नाही डॉक्युमेंट. प्रॉपर्टी कार्डच म्हटलं जातं त्याला, ते कारण नवीन प्रॉपर्टी शब्द कार्ड येतो. पहिले लँड नाही मुंबईमध्ये वेगळंच आहे प्रॉपर्टी कार्डचं meaning. प्रॉपर्टी कार्ड लँडसाठी असतो. मी ते सांगतो तुम्हाला वक्फ बोर्डाच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी सनदने ट्रान्सफर झालेल्या आहेत. त्यामुळे सर, ती तुम्हाला मी काय तुला म्हणतो आता टच नाही करायचं. नाही नाही बिझनेस आहे म्हणजे नाही, प्रॉपर्टी सांगतो. कार्ड हे हा, जनरली लँडला दिले जातं. पण हा. मी फक्त एक असं तुम्हाला कम्पॅरिझन करून दिलं की प्रॉपर्टी कार्ड इक्वेलंट टू दॅट सनद कार्ड जे म्हणतो ना हा, आपण ते पण टायटल equivalent डॉक्युमेंट yes, yes, इक्वेलंट आहे. मग yes. त्याला म्हणजे काय प्रॉपर्टी कार्ड म्हणता येणार नाही. असंच आहे ते लीज लँड सनद ना ते फोटोपास आहे. हा फोटोपास हे कोणासाठी आहे? मुंबईचे मुंबईत देतात झोपडपट्टी आहे ना, झोपडपट्टी. झोपड्या 1-1-95 अगोदर जर बांधलेल्या असतील ना तर हा, तुमच्याकडे document झोपडी असेल ना, धारकांचे तुम्हाला ओळखपत्र. फोटोग्राफी ओळखपत्र, करतो. हो. Yes, sir. महाराष्ट्र शासन देत स्लम Rehabilitation Act मध्ये. त्या ऍक्ट प्रमाणे ना त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सेक्शन 4 मध्ये त्या स्लम ऍक्ट मध्ये म्हणजे की त्यांना जर मध्ये- 1-1-95 त्यांचं एक डेटम लाईन आहे. एसआरए मध्ये त्यांना तर एंटायटलमेंट त्याच्या हा, अगोदर entitlement असेल तर मग त्याला जर बिल्डिंग नवीन बनत असेल ना तर त्याप्रमाणे त्यांना ते घरं दिले जातात ओनरशिप बेसिसवर. त्यासाठी फोटो पास हा. ठेवला. तसंच आपलं सनद कार्ड इकडे प्रत्येकाचं नाव त्याच्यात लिहिलेलं इलिगल आहे. ऑक्युपंट यायला नको हा. आणि जो लिगल आहे त्यालाच ते घर मिळायला हवं. एसआरए मला मध्ये सनद त्यासाठी कार्ड पण सनद. मी दाखवतो आहे एक सनद मी एका मॅटरमध्ये माझ्याकडे पण आहे हा सनद कार्ड आम्ही कसं आणलं हा. तर जनरली गावामध्ये जे इश्यू केले गेले पण सनद कार्ड फार कमी लोकांकडे येतात. 1970च्या अगोदर घरं बांधलेले फार कमी येतात. इकडे ताम्रपत्र वगैरे नसेल. नाही इकडे काय लँडच नाही ना. ताम्रपत्र जे आहे ना ते ताम्रपत्र ज्या जागीरदारीतल्या जमिनी होत्या ना त्यांना ती ताम्रपत्र सरकारने म्हणजे रेव्हेन्यू खात्याच्या नाही 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 ते राजांनी राजांनी पेशव्यांनी केली पण ते त्यावेळेस रेव्हेन्यू दिलेली खात्याने ती. हा आता हे जे मी दाखवलं ना सर तुम्हाला आता जे तुम्ही बघितलं ही जी जागा आहे एक रेस्टॉरंट आहे ते आणि ती घाटकोपर त्याच्यासाठी झोपडपट्टी जी लाईन आहे ना ती आहे. आता ती जी माझी क्लायंट आहे तिच्या आईच्या नावाने आहे हे सगळं आणि तिला हे सगळं आता तिच्या नावाने करून द्यायचं आहे. तर रजिस्ट्रारमध्ये जेव्हा गिफ्ट डीड करायचं मी म्हटलं गिफ्ट डीडने ट्रान्सफर होऊ शकतो. पण जेव्हा रजिस्ट्रारला गेलो ना तर रजिस्ट्रारने सांगितलं की हे आता सध्या सगळं रजिस्ट्रेशन ह्याचं बंद आहे. गावठाणमधलं आहे ना गावठाणमध्ये सगळंच बंद केलेलं आहे. म्हणजे आपल्या मुंबई काय नवी मुंबईला हा. गावठाणमध्ये सगळं मग रजिस्ट्रेशन कसं बंद केलं. तेव्हाच कळलं की इकडचं येतं सगळं बंद आहे म्हणून. तिथं काय झालेलं आहे पण मुंबईचं असं आहे ना तिथं की जी झोपडपट्टी वाढलेली आहे ना त्या झोपडपट्टी जसं आपल्याला गावठाणमधलं इथं नवी मुंबईमध्ये गावठाणमध्ये आहे तसं तिकडे झोपडपट्टी आहे. म्हणून झोपडसाठी गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे सर्वे नंबर येतं त्यांचं गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आहे की कुठले सर्वे हे स्लम डिक्लेअर केलेले आहेत. जर त्या नोटिफिकेशनमध्ये बसत असेल तर मग तुमचं कमर्शियल जरी असेल ना तर ते जे स्लम नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे त्याची एलिजिबिलिटी ठरवली जाते. त्याच्यानुसार मग तुम्हाला त्या स्लम ऑथॉरिटीकडनं ना त्यांची इंडेक्स लिस्ट तयार होते. त्या लिस्टमध्ये नाव येतं. तर कमर्शियल असेल तर काय पाहिजे आणि कोणत्या तारखेच्या अगोदरचे डॉक्युमेंट पाहिजे आणि ज्यावेळेस ती प्रॉपर्टी रिडेव्हलपला गेली जाते ना त्याच्यानंतर तुम्हाला मग ओनरशिपवर ते प्रॉपर्टी मिळते. तर कमर्शियल तुमचं असेल तर त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे की तुमचं जरी 1000 जरी असेल तर ते एवढंच मिळणार. हे सारे अंडर हे सारे अंडर मग त्या डेफिनेशन त्याच्यामुळे आता त्यांनी सगळं बंद केलं रजिस्ट्रेशन त्या गोष्टीसाठी.
कारण सगळे मुंबईच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या रेडिओ रुपीला चाललेल्या आहेत तर त्याच्यामध्ये रजिस्टर करून कॉम्प्लिकेशन होणार म्हणून त्यांनी पूर्णच बंद करून टाकले गावठांमधलं स्लममधलं सगळे डॉक्युमेंट आहेत ना मॅडम जेवढे स्लम मधले आहेत ना सगळे नोटराइज Notarized अग्रीमेंट होतं. मी सांगतो तुम्हाला Register होतं. अग्रीमेंट फॉर सेल पॉवर ऑफ अटर्नी आणि एक ॲफिडेविट बनवलं जातं या तीनच गोष्टी बनवल्या जातात ट्रान्सफरसाठी कम बॅक टू द टॉपिक वी आर नाही, डिव्हिडिंग मला असं सजेशन आहे की let him finish his talk, then Then we we will should discuss. barge in. त्याच्यावर काय होईल आता मग मी कंटिन्यू करू त्याच्यामध्ये आता आपण आलो होतो सेक्शन 53 वरती सेक्शन 44 आणि 45 परमिशनसाठी त्याच्यानंतर आता सेक्शन 53 जे आहे ते रिव्होकेशनवर मी जात नाही त्याच्यामध्ये जात नाही सेक्शन 47 मध्ये अपील आहे जर परमिशन तुम्हाला दिल्या नाही किंवा हे केलं त्याच्यात अपीलचं प्रोव्हिजन दिलेलं आहे त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला परमिशन दिली जाते CC दिली जाते तर त्याचा 1 वर्षाचा पिरियड आहे त्या 1 वर्षामध्ये तुम्ही ते बांधकाम चालू केलं पाहिजे जर नाही केलं तर सेक्शन 48 मध्ये तो पिरियड संपला तर लॅप्स होऊन जातो आणि त्याच्यानंतर मग ती सेक्शन 51 प्रमाणे ना त्या अथॉरिटीला ती जी परमिशन दिलेली आहे ते परमिशन रिव्होकेशन किंवा मॉडिफिकेशन करायची पॉवर आहे तर ते रिव्होकेशन कोणत्या ग्राउंडवर करायचे ते एक सेक्शन 51 मध्ये दिलेलं आहे तर सेक्शन 52 मध्ये ना जर हे सगळं जर ते परमिशन दिलेले आहेत त्या परमिशनच्या अनुसरून जर तुम्ही काम केलं नाही तर त्यांना त्या सेक्शनमध्ये पेनल्टी लावण्याचे अधिकार आहेत आणि त्याच्यामध्ये क्रिमिनल पण ॲक्शन घेत आहे त्या सेक्शन 52 मध्ये या दोन गोष्टी सेक्शन 52 मध्ये आता जर ह्या सगळ्या गोष्टी इलिगल झालेल्या आहेत आता त्यांना पुढच्या जर कारवाई करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये सेक्शन 53 येतं की एखादी जर कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे कंप्लीट झाल्यानंतर जर त्या कन्सर्न अथॉरिटीकडे त्यांना असं वाटलं की पूर्णपणे कन्स्ट्रक्शन इलिगल आहे तर त्याच्यामध्ये आता 2 अमेंडमेंट झालेले आहेत मी ते फक्त त्या अमेंडमेंट ते क्लिअर सेक्शन 53 मध्ये सेक्शन 53 मध्ये ना 1A मध्ये मी आता सुरुवातीला पण सांगितलं मला की पहिलं काय होतं की 2017 पर्यंत ना त्या सेक्शनमध्ये एकच होतं की प्रत्येकाला म्हणजे इलिगल पूर्ण जरी कन्स्ट्रक्शन केलं असेल किंवा परमिशन घेऊन तर थोडंफार जरी कन्स्ट्रक्शन इलिगल केलं असेल तर त्या सेक्शनप्रमाणे 1 महिन्याचा पिरियड दिला जायचा नोटीस देऊन पण आता काय झालं त्याच्यामध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन वाढत चाललं म्हणून त्यांनी अमेंडमेंट यासाठी केलं की जर पूर्णच इलिगल कन्स्ट्रक्शन असेल की विदाऊटच परमिशन असेल तर सेक्शन 53(1)(a) खाली असं पाहावं दिलं की तुम्ही 24 तासाची नोटीस द्यायची आता त्याच्यामध्ये आता काय इश्यू सांगता आपल्याला जर सूट फाईल करायचा झाला म्हणजे आता समजा हे सेक्शन 53 ची नोटीस दिलेली आहे सेक्शन 53 वगैरे तर सेक्शन 53 खाली नोटीस जर चॅलेंज करायचं तर सेक्शन 149 प्रमाणे सिव्हिल कोर्टाला बार दिलेला आहे की नो नोटीस ऑर ऑर्डर म्हटलेलं आहे की तुम्ही चॅलेंज करू शकत नाही तर अशा वेळेस फक्त पहिली अथॉरिटी आली ती ओक साहेबाची की सिव्हिल कोर्टाला कधी पॉवर आहे की सिव्हिल कोर्टाला पॉवर जर ती नोटीस नलिटी असेल फक्त एक लक्षात द्या तर तुम्ही फक्त एक असा शब्द वापरून चालत नाही की नोटीस इलिगल आहे बाइंडिंग नाही किंवा नलिटी आहे म्हणून तर त्यावेळेस ओक साहेबाच्या पण जजमेंटमध्ये तसे नंतर जजमेंट आले की ती नलिटी कशी आहे की जर नोटीस समजा आता त्याच्यामध्ये 24 तासाचा पिरियड दिलेला आहे की शब्द स्पेसिफिक वापरलेला त्याच्यामध्ये की प्रायर नोटीस ऑफ 24 आवर्स म्हटलेलं आहे आता त्यांच्या ज्या नोटीस असतात ना त्या नोटीसमध्ये स्पेसिफिक काय म्हटलेलं आहे की 24 तासाच्या आतमध्ये शब्द वापरला कारण पहिले जे शब्द होते ना विदिन आणि आफ्टर आता याच्यामध्ये काय म्हणतात की नोटीस ज्यावेळेस इश्यू करतात ना की 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही काढून टाका तर चांदूरकर साहेबाची अथॉरिटी आणि ओक साहेबाची पण त्याच्यामध्ये अथॉरिटी पण सांगितलेलं आहे की जर प्रायोपेसी बघितल्या क्षणीच असं वाटलं की नोटीस आहे ना त्या सेक्शन 53 खाली नाहीची आता कशी नाही आहे कारण त्या सेक्शनमध्ये काय सांगितलं की तुम्ही नोटीस देते तुम्ही 24 तासाचा क्लिअर पिरियड द्यायचं की 24 तासाच्या तुम्ही आतमध्ये शब्द न वापरता 24 तासामध्ये तुम्ही काढून टाका शब्द वापरला पाहिजे पण त्यांच्या नोटीस जनरली काय असतात की 24 तासाच्या आतमध्ये मग त्या आतमध्ये शब्द असल्यामुळं सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे त्याच्यामध्ये मी ते पण सांगतो सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जर एखादी मॅन्डेट बनवलेलं आहे किंवा एखादी प्रोव्हिजन बनवलेलं आहे त्या प्रोव्हिजनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही असंच वागायचं किंवा असंच करायचं जर त्याप्रमाणे जर नाही वागलं तर ते प्रायोपेसी असं दिसतं की नोटीस नलिटी आहे नलिटी म्हणजे कसं कायद्याला धरूनच नाही तर त्यावेळेस त्याला नलिटी म्हटलेलं आहे तर ओक साहेबाच्या जजमेंटमध्ये स्पेसिफिक येतं की व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट नलिटी चांदूरकर साहेबांनी पण सांगितलंय त्याच्यामध्ये 24 तास कधीपासून चालू होतं नोटीस तुम्हाला सर्व्हिस झाली नोटीस आणखी सांगतो ती नोटीस देण्याची पद्धत पण आहे तर त्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की नोटीस सर्व्हिस करण्यासाठी त्यांना ओनर ऑक्युपाय आता ऑक्युपायरच्या डेफिनेशनमध्ये जो राहतो तो किंवा भाडेकरू लायसन्स ऑक्युपायरच्या डेफिनेशनमध्ये तर ह्यांना नोटीस द्यायची आता त्यांना नोटीस दिली म्हणून तुम्ही तिथे ॲक्च्युअली ते रेकॉर्ड बनवायचं असतं एक तर त्यांच्या रूल्सप्रमाणे नोटीस सर्व्हिस करते वेळेस एक तर बाहेर देऊ शकतात आणि जर तिथं कोण अवेलेबल नसेल तर ते चिकटवतात आणि त्याचे फोटो काढतात आणि पंचनामा करतात
मग त्या दिवसापासून तुम्हाला 24 तास क्लिअर पाहिजे. आणि 24 तास कसं आहे, त्या नोटीसमध्ये तसं लिहिलं पाहिजे. जर आपल्याला फक्त त्या सूट फाईल करण्यासाठी की त्या नोटीसमध्ये काय डिफेक्ट बघितल्या की जर सेक्शन 53 खाली असं सांगितलेलं तर त्या नोटीसमध्ये पण तसंच पाहिजे. तर त्या नोटीसमध्ये जर डिफेक्ट असेल तर मग ती त्या ग्राउंडवर आपल्याला चॅलेंज करता येते की नोटीस नलिटी आहे आणि सिव्हिल कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे, कारण ती बघितल्यानंतर नोटीसच कायद्याप्रमाणे नाही. नाहीतर मग हायकोर्टला त्यांना रिट पिटिशन फाईल करावं लागतं आपल्याला दुसरा पर्याय त्याच्यामध्ये. तर त्या ग्राउंडवरती फक्त आपल्याला सूट फाईल करता येतं. आता सूट फाईल केल्यानंतर त्या नोटीस दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 53 प्रमाणे एक तर तुम्ही रेग्युलरायझेशनचं ॲप्लिकेशन देऊ शकतो. मी त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला ते क्लिअर करतो. ते सेक्शन 53 मध्ये 3 मध्ये की 2 ऑप्शन आहेत तुम्हाला. एक तर तुमचं पूर्ण इलिगल कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही रेग्युलेशनचं ॲप्लिकेशन करू शकता. पण तुमचं कन्स्ट्रक्शन लिगल आहे पण एका थर्ड पार्टीच्या कंप्लेंटच्या बेसवर तुम्हाला जर नोटीस दिली गेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला रिप्लाय द्यायचं. आणि हे माझ्याकडे रितसर परमिशन आहे. माझं जे बांधकाम आहे ते सगळं अशा पद्धतीने केलेलं आहे आणि मला पर्सनल हिअरिंग द्यावं माझं म्हणणं ऐकून घेण्यासाठी. तर ती जर रिप्लाय दिला आणि रेग्युलेशनचं ॲप्लिकेशन दिलं तर सोपान मार्फत तुमचे केस आहे आपल्या हायकोर्टची, त्याच्यामध्ये गाईडलाईन दिलेले आहेत की जर नोटीस दिल्यानंतर जर रिप्लाय आला किंवा रेग्युलेशनचं ॲप्लिकेशन आलं तर पर्सनल हिअरिंग द्यायला पाहिजे. दॅट इज मॅन्डेटरी. आता सुप्रीम कोर्टानं पण त्या पॉईंटवरती हे केलेलं आहे. जर पर्सनल हिअरिंग दिली नाही तर खानविलकर साहेबांच्या जजमेंटमध्ये सांगितलं की दॅट इज नॉट अ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे मिअर इश्युअन्स ऑफ द नोटीस इज नॉट ड्यू प्रोसेस. म्हणजे फक्त काय म्हणतात, आम्ही नोटीस दिली तर आम्ही कायद्याप्रमाणे वागलो. पण तुम्हाला जर आपल्याला कायद्यामध्ये सेक्शन 53 मध्ये म्हणजे जे नोटीस आहेत त्यांना स्पेसिफिक कायद्यालाच अधिकार दिलेला आहे की आपण त्याला रिप्लाय द्यायचा आहे. रिप्लाय दिल्यानंतर आपलं काम संपलं. मग तर जबाबदारी कोणाची येते तर त्या ऑफिसची येते, गव्हर्नमेंट ऑफिसची. तर त्यांनी रिझन ऑर्डर पास करायला पाहिजे. जर रिझन ऑर्डर नाही पास केली त्यांनी तर दॅट इज वन ऑफ द ग्राउंड सूट फाईल करण्यासाठी की त्यांनी जी प्रोसिजर फॉलो केलेली नाही की दे हॅव नॉट फॉलो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ दॅट सेक्शन. म्हणून तोही ग्राउंडवरती आपल्याला तो नोटीस चॅलेंज करून ती नोटीस इलिगल म्हणता येते. आणि जनरली काय होतंय, आता एकदा नोटीस दिल्यानंतर रिप्लाय दिल्यानंतर कुठल्या ऑफिसर इथे व्हिजिट करत नाही. फार एखाद्या 1% मॅटरमध्ये ते त्यांचा पर्सनल ग्रीव्हन्स असतो त्याच्यामुळे ते येतात. आपण असं नोटीस दिलं रिप्लाय दिल्यानंतर आपण म्हणतो की रिझन ऑर्डर न पास करता त्यांच्या ऑफिसर येऊन आम्हाला थ्रेट्स करताय, दॅट इज ऑल्सो इलिगल. तर तो एक ग्राउंड आहे त्याच्यामध्ये हायकोर्टानं. कारण आता त्याच्यामध्ये कसं आहे, नोटीस दिल्यानंतर सूट फाईल करण्यापूर्वी सेक्शन 159A प्रमाणे शेड्यूल 1 सबसेक्शन 9 मध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही जर त्या MRTP ॲक्ट प्रमाणे ज्या प्लॅनिंग ऑथॉरिटी आहेत यांच्याविरुद्ध जर सूट फाईल करायचं झालं तर तुम्हाला 2 महिन्याची मॅन्डेटरी नोटीस आहे, म्हणजे दॅट इज स्टॅट्युटरी नोटीस की ती नोटीस दिली पाहिजे. जर नोटीस दिली नाही तर तुमचा सूटच मेंटेनेबल नाही, म्हणजे सूटच फाईल करू शकत नाही. तर अशा वेळेस जर समजा कॉर्पोरेशन 53 खाली खाली नोटीस देतो आणि सांगतो की तुम्ही 24 तासामध्ये काढून टाका. आणि इकडं आता सेक्शन 159 प्रमाणे कायदा सांगतो की तुम्ही स्टॅट्युटरी नोटीस पण द्यायची आहे. तर अशा वेळेस मग आपल्या हायकोर्टचे म्हणजे कुठं ह्याच्यामध्ये नाही, म्हणजे कुठं कायद्यामध्ये दिलेलं नाही की नोटीस हे व्ह्यू करता येते. कारण सेक्शन 80 जर आपण बघितलं CPCचं, जर गव्हर्नमेंटच्या विरुद्ध सूट फाईल करायचं झालं तर आपल्याला सेक्शन 82 मध्ये सब क्लॉजमध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे की तुम्हाला पिरियड व्ह्यू करता येतो नोटीस दिल्यानंतर. तर ते त्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. पण ह्या सेक्शन 159A किंवा महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टचं सेक्शन 487 आहे, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं 527, हे ज्या सगळ्या स्टॅट्युटरी नोटीस मॅन्डेटरी आहेत त्या देणं गरजेचंच आहे. म्हणजे कायद्यामध्ये कुठं स्कोप दिलेला नाही की तुम्ही नोटीस द्यायची गरज नाही. पण आपल्याच हायकोर्टचे 2 जजमेंट आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर एखादी गोष्ट जर ती चुकीची होत असेल, नोटीस तुम्ही 53 खाली देता, सांगतो तुम्ही 24,000 तोडून टाकतो, 48 तोडतो किंवा 30 दिवसामध्ये, आणि तुम्ही अपेक्षित असं करता की मला तुम्ही स्टॅट्युटरी नोटीस दिली पाहिजे, तर एवढा वेळ गरजेचं म्हणजे एवढा वेळ आपण वाट बघू शकत नाही. तर त्यावेळेस मग त्यांच्या ॲक्टमुळं जे ऑफिसर आहेत त्यांच्या इलिगल ॲक्टमुळे ती नोटीस व्हेव करता येते, कोर्टाला तशी पॉवर आहे. तसं ते ऑब्झर्वेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये की जर एखादी नोटीस दिल्यानंतर ती ॲक्शन त्यांनी थ्रेट केलेली आहे पण ती इम्प्लिमेंट केली नाही, एक्झिक्यूट केली नाही, म्हणजे तोडायची तर दम दिलेला आहे पण तो तोडलेलं नाही, पण अशा वेळेस तसं फक्त तुमची प्लीडिंगमध्ये आलं पाहिजे की ती नोटीस का वेव्ह केली पाहिजे. मग त्या ग्राउंडवरती ती नोटीस वेव्ह करता येते. मग तो एक ग्राउंड आहे की त्या ग्राउंडवरती प्लेंट रिजेक्ट करायचं किंवा तो एक निघून जातो त्याच्यामध्ये. हा, म्हणजे वी नीड टू प्रोव्हाइड अ रिझन की का बरं अर्जन्सी आहे, अर्जन्सी असल्यामुळे ती नोटीस वेव्ह व्हॉट इज अर्जन्सी. तुम्ही नोटीस वेव्ह करण्यासाठी सुरुवातीला बघा दावा दाखल करते वेळेस ना जर इलिगल जर मॅटर असेल तर तुम्हाला विदाऊट वेव्हर तुम्हाला सुटच फाईल करता येणार नाही, तर ते नोटीस वेव्ह करून घ्यावं लागेल. तर त्यावेळेस मग काय अर्जन्सी आहे की तुम्हाला एक्सप्लेन ह्या गोष्टी करून देतो. आणि त्या गोष्टी जर आणि त्याच्यामध्ये असं आहे की नोटीस जरी वेव्ह केलं ना
तरी ते 7-11 प्रमाणचे जे राईट्स आहेत डिफेंडंटचे ते जात नाही. तसं पण जजमेंट आहे की मग ते तुम्हाला नंतर सिद्ध द्यावं. 7-11 ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला सिद्ध करून द्यावं लागेल की हा ही नोटीस द्यायची गरज नव्हती. सेक्शन 149चा बार पण येतो त्याच्यामध्ये. जर अशा प्रकारचे सूट फाईल केले तर सेक्शन 149चा बार पण येतो. बार काय हे सांगितलं की सिव्हिल कोर्टाला पॉवर नाही त्या सेक्शन 149 प्रमाणे. तर सिव्हिल कोर्टाला कधी पॉवर आहे ते चांदूरकर साहेबाच्या आणि ओकसाहेब जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की सिव्हिल कोर्टाला कधी पॉवर येतं. तर ते पॉवर कसे येतात तर तुम्हाला तो डिफेक्ट दाखवायचा. तुम्ही जजमेंट वाचू का त्याच्यावरती? जजमेंट वाचण्यापेक्षा ना सायटेशन आपण सर्क्युलेट करूया. मला तेच वाटतं की सायटेशनला बंद फोटो काढून त्याच्यामधले ना मी फक्त रिलेव्हंट पॅरा तेवढं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय ऍक्च्युअली बरोबर ना. त्या नको करायचं ते सांगा ना सर. वर करायचं हां म्हणजे तुम्हीच करा. डायरेक्टली माझ्यावर आहे. वर नाही काही काय तुम्हाला सांग वर करा जसं कंपनी जे कर तुम्ही त्या काय ते मग तुम्ही या नाही करा मला तसं करा. नाही चालेल. जजमेंट थोडं वाचून दाखवा ना. हा मला असं Explain वाटतं करा. हा मला असं चालेल. वाटतंय की मग त्याच्याशिवाय हा. हे मला पण वाटतं की त्याच्याशिवाय तुम्हाला पण समजणार नाही. म्हणजे चालेल. नेमकं त्या जजमेंटमध्ये काय आहे ते. हरकत नाही. पण त्याच्यामध्ये शेड्यूल ए मध्ये काहीतरी आहे ना, रूल 9 मध्ये केस सूट फाईल करता येतो. नाही कुठंच नाही. दाखव. सेक्शन 159A तो जो सब गरजेचा आहे येस बरोबर आहे. येस नोटीस कुठल्या ह्याच्यामध्ये द्यायचे आता तुम्ही दोन प्रोव्हिजन तुम्ही मिक्स करताय. एक तर त्या नोटीसचा आणि 149चा लक्षात घ्या दोन वेगवेगळे प्रोव्हिजन आहे बरोबर आहे. ह्या नोटीसचा एक पॉईंट जो आहे 159A की त्या ग्राउंडवर तुमचा सूट डिसमिस होऊ शकतो. दॅट इज डिफरंट ग्राउंड की जर एखादी तुम्ही स्टॅट्युटरी नोटीस दिली नाही तर तो प्लेंट रिजेक्ट होऊ शकतो. सेक्शन 149चा बार कशासाठी आहे की फक्त नोटीसवर ऑर्डर चॅलेंज केला तरच. आता जनरल सूट असेल की सिडकोला पार्टी करणं ओनर म्हणून त्यांना पार्टी करणंच गरजेचं आहे तर त्याला बार येते प्रश्नच येत ना त्याच्यामध्ये. मग ही नोटीस देण्यापूर्वी तुम्ही जर समजा आता नोटीस जरी चॅलेंज केला आणि ही 159ची नोटीस दिला तुम्ही ते नोटीस दिल्यानंतर 2 महिने तुम्हाला सूट फाईल करता येते. 2 महिन्यानंतर तुम्हाला कॉज ऑफ ॲक्शन तयार होतो सूट फाईल करण्यासाठी आणि विदिन 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ दॅट आफ्टर 2 मंथ म्हणजे टोटल 8 महिने होतात. कारण प्रत्येकाचा असं जरा बऱ्यापैकी मिस अंडरस्टँडिंग अशी आहे ना की 6 महिन्याचा पिरियड आहे पण तो 8 महिन्याचा पिरियड आहे की नोटीस दिल्यानंतर 2 महिने थांबायचं. 2 महिन्याच्या नंतर मग कॉज ऑफ ॲक्शन तयार होतो आणि त्याच्यानंतर विदिन 6 मंथ यू हॅव टू फाईल सूट. हे क्लिअर आहे. आता फक्त हा जो तुम्ही म्हणताय ना हा इश्यू फक्त 150 फक्त स्टॅट्युटरी नोटीस बद्दल आहे. त्या प्रोव्हिजनमध्ये असं कुठं सांगितलेलं नाही की तुम्हाला सूट फाईल करता येते. नो सूट म्हटलेलं आहे की विदाऊट नोटीस इट कॅन बी फाईल्ड. तर हो ना फाईल कर. पण 149 मध्ये काय सांगितलेलं आहे स्पेसिफिक 149 प्रत्येक मॅटरला बार येत नाही त्याच्यामध्ये की जर सिडकोने नोटीस इश्यू केली असेल किंवा हेच म्हणणे आता समजा डेव्हलपमेंट परमिशन दिली आहे तुम्हाला आणि डेव्हलपमेंट परमिशन त्यांनी रिवोक केली त्याच्यामध्ये सेक्शन रिवोकेशनचे पॉवर जे आहेत त्यांना 51 प्रमाणे रिवोक केली तर ते पण तुम्हाला सिव्हिल कोर्टात करता येत नाही चॅलेंज करता येत नाही. कारण त्याच्यामध्ये ही सेक्शन अपीलचं प्रोव्हिजन दिलं आहे सेक्शन 47 खाली. तर तुम्ही 47 खाली तिकडे अपील चॅलेंज करायचं कुठे अपील करायचं मंत्रालयामध्ये. मग त्यावेळेस त्याच्यामुळे सांगितलेलं की सेक्शन 149 नाहीतर काय होतं मग 2 तुम्हाला रेमेडी अवेलेबल राहिले असते ना एकाच गोष्टीसाठी. आणि हे फक्त कोणासाठी अप्लाय होतं सेक्शन 53. आता हा एक सेक्शन ह्याचा आहे का 53, 54 आणि 55 या 3 गोष्टीसाठी सेक्शन 149चा बार येतो आणि हा दुसरा एक येतो रिवोकेशन सेक्शन 51. तर जनरल तुम्ही सूट अशी फाईल करू शकता त्यासाठी बारच नाही कुठला सिडकोच्या विरुद्ध किंवा नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या. म्हणून मी म्हणलं की स्पेसिफाय केलेलं त्यांनी फक्त सेक्शन 149चा बार कधी येतो. प्रत्येक ऍक्टमध्ये बघा बार आहेच पण तो बार त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे की कशाला अप्लाय होतो तो. तर तुमचं जे म्हणणं आहे ना ते फक्त त्या गोष्टीसाठी मी त्याच्यावरती ॲग्री नाही की तो जो 159 आहे ना तो स्पेसिफिक फक्त त्या नोटीससाठी आहे स्टॅट्युटरी नोटीससाठी. तो सूट बार होतो तर जर तुम्ही नोटीस नाही दिली तर बाकी गोष्टीसाठी बार होत नाही सूट. तर बाकी गोष्टीसाठी 149 दिलेलं आहे की त्या 2 ग्राउंडसाठी. 149 वर पण प्लेंट रिजेक्ट केला जातो आणि 159 वर पण वेगवेगळ्या ग्राउंडवरती त्यांनी रिजेक्ट होते मिक्स करता येणार नाही किंवा दोन्ही नसतील त्यांनी कंप्लाय केलं तर मग दोन्ही ग्राउंड करता येतं. कारण सेक्शन 7-11 अप्लिकेबल होतं 149 साठी. तर बार बाय लॉ म्हटलं बार बाय एनी लॉ एनी लॉ त्या 2 त्याच्यामुळे तो तुम्ही जो म्हणताय ना ते तर मी त्याच्याबद्दल लागली नाही. कारण मला असं माहिती आहे की त्याच्यामध्ये मला ती नोटीस कुठं पण देता येते कशाबद्दल पण.
बरोबर. आता हां, आपण त्या सायटेशनवर आलो. सायटेशनमध्ये ना, आता ते सायटेशन आताच रिसेंटली आपल्या एका हायकोर्टच्या अथॉरिटीमध्ये कारण त्या अमेंडमेंट झाली ना त्या सेक्शनमध्ये, पण फक्त एवढंच क्लॅरिफिकेशन केलेलं आहे की नलिटी काय. तर त्या जजमेंटमध्ये नलिटी काय सांगितलेलं आहे की पहिलं जे प्रोव्हिजन होतं ना, त्या पहिल्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे की नॉट लेस दॅन 1 मंथ म्हटलेलं होतं. हा स्पेसिफिक शब्द वापरला होता पहिल्या प्रोव्हिजनमध्ये, जे की नंतर ते डिलीट केलं. तर नॉट लेस दॅन 1 मंथ जर हा स्पेसिफिक त्या प्रोव्हिजनमध्ये मॅन्डेटमध्ये दिलेला आहे, तर तुमची जी नोटीस आहे म्हणजे जे प्लॅनिंग ऑथॉरिटीची नोटीस आहे, तर त्या सेक्शनप्रमाणेच पाहिजे की तुम्ही 1 महिन्याचा पिरियड त्यांना देणं कंपल्सरीच आहे, मॅन्डेटरीच आहे. जर तुम्ही विदिन शब्द वापरला तर फक्त त्या विदिनबद्दल चांदोरकर साहेबांचे ऑब्झर्वेशन आहे की प्रायपेसी दिसतं की हा शब्द त्या प्रोव्हिजनमध्येच नाही, विदिन शब्द नॉट लेस दॅन म्हटलेला आहे. तर तुम्ही नोटीसमध्ये पण नॉट लेस दॅन म्हटलेलं आहे. तर ते साहेबांना मी वाचून दाखवू का, त्याच्यामध्ये ते डिफरन्स दिलेला आहे. बोलून म्हणजे नलिटी एक्सप्लेन केली का? नलिटी एक्सप्लेन केली आहे. आता मी तेवढं थोडं पॅरा वाचून दाखवतो. From the aforesaid, it is clear that both the said expression are different. While within 30 days is a shorter period, expression not less than 30 days cannot larger period of time. It was then held that by using expression within 30 days, the noticee did not get 30 clear days period. As was contemplated by expression not less than 30 days, the factual position in the present case is somewhat similar. While provisions of section 53(1) of the said act prescribe period being not less than 1 month, the impugned notice grant time for step to be taken within a period of 1. Thus, there is no notice of period of not less than 1 month as contemplated by section 53 of said. Hence, there is considerable force in the submission that learned counsel for the appellant are notice dated by prescribed shorter period than the one prescribed by section 53(1) of the said act cannot be called a notice under section 53(1) of the said act. म्हणजे फक्त शब्द काय वापरला त्यांनी, विदिन शब्द वापरला. म्हणजे कायद्यामध्ये सांगितलं नोटीस मध्ये असलं पाहिजे यू रिमूव्ह दिस 30 इन 24 आवर्स, नॉट विदिन 24 आवर्स. मग हाच फरक आहे. आता मी आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सांगितलंय की हे जे जजमेंट आहे हे जजमेंट आता अप्लाय होणार नाही, पण कुठल्या स्टेजला अप्लाय होणार नाही, कारण ह्याच्यामधले जे ऑब्झर्वेशन आहेत ना, काय म्हणलेलं आहे की विदिन. आता तो सेक्शन मधला 53 मधला नॉट लेस दॅनचा काढून टाकलेला आहे, ते पूर्ण डिलीट केलेलं आहे. आता जे पहिलं जे आहे ना 24 तासाचा, त्याच्यामध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की 24 तास तुम्ही पिरियड क्लिअर द्यायला पाहिजे. आता जर त्याच्या नोटीसमध्ये जर स्पेसिफिक शब्द आज जर वापरला ना, तर मग ही जजमेंट अथॉरिटी परफेक्टली अप्लाय करते. तर सुप्रीम कोर्टच्या एक जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे त्याचं ऑब्झर्वेशन, नॉन कम्प्लायन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ द स्टॅट्यूट टू विच रेफरन्स इज मेड बाय द प्रिव्ही काउन्सिल मस्ट वी थिंक बी नॉन कम्प्लायन्स विथ सच फंडामेंटल प्रोव्हिजन्स ऑफ द स्टॅट्यूट ॲज वुड मेक द एंटायर प्रोसिडिंग बिफोर अप्रोप्रिएट ऑथॉरिटी इलिगल अँड विदाउट ज्युरिडिक्शन. कारण काय म्हटलेलं आहे की तुम्हाला एखादा जर त्या मॅन्डेटनं सांगितलेलं आहे तुम्ही अशाच पद्धतीची ॲक्शन घ्यायची, आणि तुम्ही जर त्याच्या विरुद्ध गेलात म्हणजे तुम्ही जे बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल आहे तेच फॉलो करत नाही, तर त्या ग्राउंडवर पण मग ती नोटीस इलिगल नलिटी होते. तर सिमिलरली इफ एन अप्रोप्रिएट ऑथॉरिटी हॅज ॲक्टेड इन व्हायलेशन ऑफ द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ज्युडिशियल प्रोसिजर that may also tend to make the proceeding illegal and void, and this infirmity may affect the validity of the order passed by the authority in question. It is cases of this character where the defect or infirmity in order go to the root of the order makes it in law invalid and void, and these observations may perhaps denote support of the plea that the civil court can exercise its jurisdiction notwithstanding as provision to the contrary contained in the relevant statute. म्हणजे त्या स्टॅट्यूटमध्ये सांगितलेल्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या नाही, एक जरी चुकी विदिनच शब्द आहे पण त्या गोष्टीवर मग हायकोर्टाने सांगितले की मग सिव्हिल कोर्टाला ज्युडिक्शन येतं. मग त्यावेळेस मग तो 7/11चा बार 149चा बार येतो. आणि ह्यांच्या जजमेंटमध्ये आता असं पण सांगितलेलं आहे, चांदोरकर साहेबांची सेकंड ऑथॉरिटी मी दिली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त असं आर्ग्युमेंट करते फक्त ओरल सबमिशन करून चालणार नाही तुम्हाला की नलिटी आहे, किंवा आपण रिलीफमध्येच घेतो की दॅट नोटीस दॅट बी डिक्लेअर ॲज अ इलिगल नल अँड वॉइड अँड नलिटी. तर फक्त नलिटी नाही तर तुम्ही तसे प्लीडिंग तुमची पाहिजे स्पेसिफिक. तर त्याच्यामध्ये पॅरा नंबर 11 मध्ये चांदोरकर साहेबांनी गेले, However, if any action sought to be under the said act is alleged to be null and void and sought to be taken without even issuing any notice or passing by any order, then the jurisdiction of the civil court is not ousted and the civil court can examine the validity of such action which is alleged to be null and void. Similarly, the plaintiff must contain all statement of material fact that are necessary to invest the jurisdiction with the civil court. म्हणजे फक्त आपण असं बोलून चालणार नाही किंवा इलिगॅलिटी काय झालंय, नलिटी काय झाली तुमच्या प्लीडिंगमध्ये स्पेसिफिक आली पाहिजे, तर मग सिव्हिल कोर्टाला जायचं. तर जनरली काय होतं, आपण काय होतो एकाला पॅरामध्ये घेऊन घेतो की नोटीस इश्यू केलेली आहे, नोटीस ही इलिगल आहे, नलिटी आहे, तर ती नलिटी कशी आहे ही तुमच्या प्लीडिंगमध्ये आली पाहिजे. मग ते तर अशा वेळेस मग सिव्हिल कोर्टाला ज्युडिक्शन.
हे चांदूरकर साहेबांची 2 अथॉरिटी. दुसरी अथॉरिटी आहे ना चांदूरकर साहेबच आहे त्या पॉईंटवरती. सतीश वर्सेस काय नंतर फोटो होता हे पेज देऊन देऊ त्याच्या हा, नंतर. हां तिथेच बरं राहायचं. एक प्रश्न निर्माण होतो आता आपल्याला राहिलं होतं. नाही त्याच्यावरती आणखीन एक ना आत्ता रिसेंटची एक सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे याच पॉईंटवरती हायकोर्टचं आहे तर मी तेवढे क्लिअर करतो तुम्हाला. सोनू सूद हां नाही आय हॅव समथिंग लायटर वे. हे बघा सोनू सूदचं जजमेंट आलं आहे म्हणजे रिसेंटच आहे. तर सोनू सूदच्या जजमेंटमध्ये ना हे सगळ्या अथॉरिटी रेफर केल्या. त्या अथॉरिटी रेफर केल्यानंतर तर हायकोर्टचं एक ऑब्झर्वेशन एवढंच आहे. इवन अदरवाइज ऑलरेडी ऑब्झर्व इन व्यू ऑफ द अमेंडमेंट टू सेक्शन 53 मी सांगितलं फ्रेज बिंग ए नॉट लेस दॅन 1 month डज नॉट एक्झिस्ट देअर फॉर द डिसिजन ऑफ द केस किशोर वुड नॉट बी फॉर एनी असिस्टंट टू द अपिलेट म्हटलेलं आहे. आता त्या नोटीसमध्ये स्पेसिफिक काय होतं की नोटीस ही 1 महिन्याच्या आतमध्ये दिली होती त्याच्यामुळे त्या केसला ते अप्लाय झालं नाही. आता समजा आम्ही जर म्हटल्याप्रमाणे जर त्यांनी जर 24 तासाच्या आतमध्ये जर शब्द वापरला तर ती अथॉरिटी आपल्याला अप्लाय होते. फक्त असिस्ट म्हणले ओव्हर रूल केलेलं नाही अथॉरिटी त्या या जजमेंटप्रमाणे. त्यांनी फक्त म्हणले की त्या केसला ती असिस्ट होत नाही कारण त्याच्यामध्ये तशी केस नाही. तर त्यांनी स्पेसिफिक 1 महिन्याचा पिरियड दिलेला कारण नवीन अमेंडमेंट झाले त्या सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये 1 महिना सांगितलेलं आहे की नॉट लेस दॅन 1 month असं म्हटलेलं नाही. 1 month. तर अशा वेळेस मग ही आता जी रिसेंटच्या जेवढ्या अथॉरिटीज आहेत सुप्रीम कोर्टच्या सुमोटो पिटिशनमध्ये पण ऑब्झर्वेशन घेतले तर त्यावेळेस मग अप्लाय होत नाही. आता सुमोटो पिटिशन आहे 28 मार्चला झालं तर त्याच्यामधले ह्या 24 तासाबद्दल पण ऑब्झर्वेशन आहे. कथावालांचं आहे काय सोनू सूदवाला? नाही चव्हाण साहेबाचं आहे सॉरी पृथ्वीराज चव्हाण. कोविडच्या पिरियडमध्ये नाही का सर त्या सोनू सूदचं ते जजमेंट. आता सुमोटो ना 28 मार्चचं जजमेंट आहे. आता हे पण मॅटर आहे ना सूट माझ्याकडे होता म्हणजे मीच हे केलं होतं त्याच्यामध्ये जे मॅटर झालं होतं. हां त्याच्यामध्ये काय झालेलं आहे हे ऑब्झर्वेशन जे आहेत ना 53(1) ते 24 तासाचं त्याच्याबद्दल पण ऑब्झर्वेशन घेतले. त्याच्यामध्ये काय म्हटलंय डिफरन्स जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सेक्शन 53चा तर ह्या जजमेंटमध्ये ना बघ वाचून दाखवतो. ॲज अमेंडमेंट मेक्स अ क्लिअर डिफरन्स बिटवीन टाइप्स ऑफ व्हायलेशन अंडर सेक्शन 52(1)(a) and C are one category and segregated from these section 52(b) and D. आता हे त्याच्यामध्ये काय डिफरन्स दिलेलं आहे मी सांगतो. त्या सेक्शन 52(1)(a) मध्ये ना स्पेसिफिक सांगितलेलं आहे की जर इलिगल कन्स्ट्रक्शन विदाऊट परमिशन असेल कुठलेच परमिशन नसेल तर त्याच्यासाठी 24 तास. तर विथ द परमिशन असेल पण ते कन्स्ट्रक्शन जर काही त्यात थोडंफार जास्त केलं असेल तर त्या बीमध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे सेग्रिगेशन केलं. दॅट वन्स इन A and C are more serious is clear because the notice for violation under section 52(1)(a) or C receive only a 24 hour notice. The notice for violation under section gets a month's latitude म्हटलेलं आहे. इथं पण शब्द वापरला आहे की जर 24 तास दिला असेल ना क्लिअर कट तर मग तशा वेळेस मग सिव्हिल कोर्टात ज्युडिक्शन आणणार. पण जर एखाद्या नोटीसमध्ये जर आज आणि जेवढ्या नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा सिडकोच्या जेवढ्या नोटीस आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात स्पेसिफिक शब्द आतच आहे 24 तासाच्या आतमध्ये. ते सायक्लोस्टॅक केलेलं आहे ना सर? नाही हे कशामुळं की त्यांना ॲक्च्युली म्हणजे तोडायचं पण नाही त्या लोकांना मदत पण करायची पण कोर्टातून मग तुम्ही स्टे देऊन या गोष्टीसाठी. त्यासाठी त्यांनी रस्ता ठेवलेला आपल्याला. म्हणजे म्हणून म्हटलं की नलिटी काय तर नलिटी ही फक्त आहे की त्यांनी स्वतः तयार करून दिलेली ती चुकीची गोष्ट. आपण आता थोडा वेळ पूर्वी म्हणायला लागलो की आपण आता ओसी घ्यावं लागतं. ओसी नाहीये तर ते नोटीस इश्यू करतात. म्हणजे ओसी मी सांगतो त्यामध्ये ओसी नसेल तर कधी नोटीस इश्यू करतात की तुमचं जर सीसी प्रमाणे जर 4 महिन्याचं बांधकाम दिलं आहे परमिशन आणि तुम्ही 5 महिन्याचं केलं असेल पण तुम्हाला जर ओसी मिळत नसेल त्या ग्राउंडवर मग नोटीस इश्यू करणार ना. ओसी कुठल्या प्रोव्हिजनमध्ये येतं? सेक्शन याच्यामध्ये दिलेलं कुठे ओसी दाखवा ना. ओसीचा सेक्शन कुठलं आहे? त्याच्यामध्ये दिलेलं आहे सेक्शन 51 मध्ये दिलेलं आहे 51 मध्ये.
व्हॉट नाही हे तर आहे की ह्याच्यामध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट बद्दल ह्या कायद्यामध्ये कुठं दिलेलं नाही, स्पेसिफिक शब्द वापरलेला नाही. त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की कम्प्लिशन ॲज पर दॅट अप्रूव्ड प्लॅन और सीसी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. कमेन्समेंट सर्टिफिकेट ठीक आहे. तर आपल्यासाठी काय आपण शेवटी कोर्टच असतं, पण त्याच्या अगोदर त्यांनी काय करायला पाहिजे की रिप्लाय जर दिलेला आहे, मी जर डॉक्युमेंट सबमिट केलेले, समजा उद्या एखाद्या ते पण खाली नोटीस दिली आहे, माझं बांधकाम परफेक्ट आहे त्या प्लॅनप्रमाणे, मी रिप्लाय दिला, सगळे सर्टिफिकेट सोबत दिले, पण त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की आम्ही तोडणारच आहे. मग अशा वेळेस त्यांनी हे पण बघायला पाहिजे की मी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले तर ते डॉक्युमेंट सबमिट केलेले ते लिगल आहे दाखवण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंटरी एवढंच नाही. तर त्याच्यासाठी सांगितलेलं आहे, हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही ते रिझन ऑर्डर प्रत्येक डॉक्युमेंटवर तुम्ही एक्सप्लेनेशन द्या, कारण का हे लिगल वाटत नाही. तर त्यावेळेस ना खानविलकर साहेबाच्या ऑथॉरिटीमध्ये सांगितलेलं आहे की मियर इश्युअन्स ऑफ द नोटीस इज नॉट ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर आफ्टर फाईल पण आपलं रिप्लाय देणे किंवा रिप्रेझेंटेशन देणं हे दॅट इज मॅन्डेटरी. समजा आपल्याला 53ची नोटीस दिली आणि आपण म्हटलं की त्यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करायला पाहिजे, तर पहिला जबाबदारी आपल्यावर येते 53 खाली की आपण रिप्लाय द्यायचं. रिप्लाय दिल्यानंतर मग त्यांनी रिझन ऑर्डर पास केली पाहिजे. पण ती रिझन ऑर्डर जर पास केली नाही तर मग त्यावर सांगितले की त्या नोटीस इट सेल्फ बिकम इलिगल बिकॉज दॅट दे हॅव नॉट फॉलो ड्यू प्रोसेस. तर त्याच्यामध्ये हा पॅरा मोठा आहे, त्याच्यामध्ये खानविलकर साहेबांनी हे केलेला. मंगेश घोरपडे वर्सेस कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. मी फक्त थोडं वाचून दाखवतो मी तेवढं. ADMC आहे ना. केडीएम्स सायटेशन आहे BCR. सर फोटो टाकूया ना, हा मी सगळे लेट्स photo कंटिन्यू. कारण हा फोटो टाकतो. हा कारण फोटो आज टाकतील बऱ्यापैकी त्याच्यात authority. फक्त हां तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 2-3 लाईन वाचून दाखवतो म्हणजे एवढं लक्षात येईल. The court below has rejected the said application by the impugned judgment dated so and so on the sole reasoning that the notice was issued to the petitioner under section 260 of the Maharashtra Municipal Corporation Act, and therefore the corporation had followed due process. This reason completely overlooked that mere issuance of the notice under the said section is not sufficient to suggest that the due process of law has been followed, inasmuch as after issuance of the notice the concerned person would file response, and which response has to be considered by the appropriate officer designated for that purpose, and the officer is obliged to pass decision one way or other. म्हणजे आपण रिप्लाय दिलं म्हणजे त्याच्यावरती मॅन्डेटरीच आहे की त्यांनी काहीतरी ऑर्डर पास केलं. कम्युनिकेटेड दॅट अफेक्टेड पर्सन गिव्हिंग रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी टू दॅट पर्सन टू चॅलेंज सच कोर्स हॅज बीन फॉलोड. Unless such course was followed, it is not possible to conclude that due process of law has been complied with. If the record placed before the court suggests that due process of law has not been complied, obviously the application as prepared by the petitioner deserve to be considered म्हणतात. म्हणजे इंजंक्शन ऍप्लिकेशन जर 5 फाईल केलं असेल तर ते कन्सिडर केलंच पाहिजे. म्हणजे फक्त प्रोसिजर काय म्हणून फक्त नोटीस इश्यू करणंच हे नाही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही, तर त्याला आपली पण जबाबदारी की आपण रिप्लाय दिला पाहिजे. रिप्लाय किंवा जर आपलं पूर्णच इलिगल असेल तर आपलं रेग्युलेशनचं ऍप्लिकेशन ते दिल्यानंतर त्यांनी सूट फाईल करेपर्यंत ते ऍप्लिकेशन डिसाईड झालं नाही, फक्तच पास करून. आणि त्याच्यावर हे पण आहे की नुसतंच पास करून ठेवता येत नाही. समजा त्यांनी ती रिजेक्ट करून ठेवलं किंवा रिजन ऑर्डर पास केली तर ती कम्युनिकेट करणं पण गरजेचं आहे. जर कम्युनिकेट नाही केलं तरी पण ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ होत नाही. तर त्या ग्राउंडवरती पण आहे ना आपला तो एक हे होऊन जातो त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर आता रेग्युलेशनचं ॲप्लिकेशन आहेत ना, रेग्युलेशनचं ॲप्लिकेशन 53 खाली आपण काय करतो ॲप्लिकेशन देतो. आता सांगितलं की साहेब म्हटल्याप्रमाणे आपण एका पेजवर ॲप्लिकेशन देतो म्हणजे आलं तर रेग्युलेशन. पण आता ह्या कुठल्याच ह्याच्यामध्ये ऑथॉरिटीमध्ये असं सांगितलेलं नाही, फक्त एका ऑथॉरिटीमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही त्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिलं पाहिजे. आता मी याच्यामध्ये सांगतो ते रेग्युलेशनचे ॲप्लिकेशन आहेत ना, जे फक्त जे गावठांमधले त्या गावठांसाठी ना त्यांचे जे सिडकोचे हे आहेत फॉर्मॅट, ज्याचे आपलं ते सर्क्युलर निघाले त्यांचे नोटिफिकेशन आहेत की प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असेल तर त्यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन करा. तर त्यावेळेस त्यांना सेक्शन 44 खाली करायची गरज नाही. ते त्यांचे वेगळे फॉर्मॅट आहेत त्याच्यामध्ये त्या ॲप्लिकेशनकडे. जर असं ॲप्लिकेशन जर फाईल करून ठेवलं असेल तर ते ॲप्लिकेशन आहे ना, तर त्या सेक्शनमध्ये सांगितलेलं विदिन प्रिस्क्राईब पिरियड तुम्ही ते रेग्युलेशनचं ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे नोटीस दिल्यानंतर. तर आपल्या हायकोर्टाने हे पण सांगितले की असं काही मॅन्डेटरी नाही आहे की म्हणजे त्या पिरियडमध्ये सांगितलं त्याच्यानंतर जर त्यांनी डिले जरी केला असेल आणि ॲप्लिकेशन सबमिट केलं असेल ते पण कन्सिडर केलं पाहिजे. कारण जनरली काय होतं की तुम्ही ॲप्लिकेशन टाईमवर दिलं नाही म्हणून ते म्हणजे फाईल पण करून घेत नाही बऱ्यापैकी. तर हायकोर्टाने सांगितलं की नाही फाईल पण करून घेता येते. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी सेक्शन 159 म्हटलं. आता 159 ची नोटीस जी आहे स्टॅट्युटरी नोटीस, ती स्टॅट्युटरी नोटीस देणं बंधनकारक आहे. पण आपल्या हायकोर्टच्या 2 ऑथॉरिटीमध्ये सांगितलेलं आहे की
ह्या फक्त डिमॉलिशनच्या जर मॅटर असतील, फक्त स्पेसिफिक सांगितलं की डिमॉलिशन मॅटरमध्ये, तर डिमॉलिशन मॅटरमध्येच फक्त त्यांना नोटीस द्यायची गरज नाही. तर ती नोटीस कशी वेव करायची, तर तसं तुमचं केस बनवली पाहिजे किंवा तशी केस बनली पाहिजे. तर देशपांडे साहेबाचं आहे, मी त्याच्यामध्ये प्रत्येक पॅरा नंबर आहे, त्याच्या पॅरा नंबर 9 मध्ये आहे. तो पॅरा वाचून दाखवतो. It was firstly contended by the advocate for the appellant that the suit should not have been dismissed for want of notice under section 527 of the BMC Act, the statutory notice before initiation of the suit, because the suit had to be filed in urgency. According to the plaintiff, on 25th or 26th May 1971, Sirdarkar, officer of the BMC, threatened them that they would demolish the house and take forcible possession. Therefore, the suit. आता ते सांगितलं याच्यामध्ये, कारण नोटीस दिल्यानंतर ना जनरली काय करतो, नोटीस दिली म्हणून आपण लगेच चॅलेंज करतो. तर तसं पण नाही म्हटलं. नोटीस दिल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही हे पण दाखवलं पाहिजे की नोटीस दिल्यानंतर तुम्ही रिप्लाय दिल्यानंतर पण त्यांचे ऑफिसर आले आणि त्यांनी सांगितलं तुमचा रिप्लाय पेंडिंग असताना आपण तोडून टाकू. तर अशी जर अर्जन्सी तुम्ही तयार केली असेल तुमच्या केसमध्ये, तर मग ती नोटीस केली जाते. त्याच्यामध्ये असेल therefore the suit had to be filed in hurry to prevent the threat being executed or materialized. The suit was in fact filed on 25th May 9, and therefore in the circumstances it was not necessary and obligatory on the part of the plaintiff to serve statutory notice under section 4. I find considerable force in the argument and submission. There are ruling on the point that when the plaintiff want to seek immediate relief from the court in form of injunction, it is not necessary for him to issue statutory notice or wait till the statutory notice is served on period prescribed under section 5. It is over. Therefore the dismissal of the suit by the court on that count is not proper than finding. फक्त हे जजमेंट आहे ना याच पॉईंटवरती आहे, बाकी सगळं अगेन्स्टमध्ये आहे. पण एवढंच पॉईंटवरती आहे की तुम्हाला स्टॅट्युटरी नोटीस द्यायची गरज नाही. पण कधी द्यायची गरज नाही, तर ते डिमॉलिशनची नोटीस असेल आणि एखादी गोष्ट म्हणजे त्याने धमकी दिली पण ती एक्झिक्यूट नाही झाली, तर अशा वेळेस मग तुम्हाला ती नोटीस वेव करता येतं. तर हे स्टॅट्युटरी नोटीस नॉट ओनली इन MRTP, वी कॅन यूज इट इन अदर मॅटर्स ऑल्सो. जेव्हा आपण ते स्पेशल सिव्हिल सूट फाईल करतो, कारण ते स्टॅट्युटरी नोटीस त्याच्यात पण द्याव्या लागतात सिडकोला आपल्याला. त्याच्यासाठी सांगितलं नाही, त्याच्यासाठी सांगितलं त्या सेक्शनसाठी त्या सूटसाठी हे ॲप्लिकेबल होती. कारण ह्या जजमेंटमध्ये स्पेसिफिक ओनली फॉर डिमॉलिशन. फॉर डिमॉलिशन म्हटलेलं आहे. तर प्लीडिंग तर घ्यावी लागणार ना की मी हे देऊ शकत नाही बिकॉज हे डिमॉलिशन थ्रेट आहे. हो, मग प्लीडिंग तर म्हणून घ्यावी सांगितलं लागणार. प्लीडिंग. आणि ही प्लीडिंग कशी घेतली पाहिजे ना, हे पुढचं एक जजमेंट आहे त्या याच्यामध्ये यांचं आहे बंगाली साहेबाचं. तर ह्याच्या जजमेंट सांगितलेलं आहे की नोटीस डीम वेवरची म्हटलं नंबर 9 मध्ये सांगितलेलं आहे की एखादी ॲक्शन आपल्याला अप्रेन्शन आहे किंवा त्या ऑफिसर येऊन तोडताय, तर तशी जर थिअरी आपण त्या ह्याच्यामध्ये आपल्या प्लीडिंगमध्ये घेतली की नाही हे त्यांच्या ह्या चुकीच्या गोष्टीमुळं किंवा त्यांच्या ॲक्टमुळं की माझं नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये, तर ते डीमेवरची थिअरी, त्याच्यामुळे मला नोटीस द्यायची गरज नाही. तर पॅरा नंबर 9 मध्ये तुम्ही म्हणता ते सगळंच कव्हर केलं त्याच्यामध्ये. पॅरा नंबर 9 मध्ये बंगालच्या जजमेंटमध्ये की नोटीसच द्यायची गरज नाही. म्हणजे आता काय होतं बऱ्यापैकी कोर्टामध्ये, आता मला तर रेग्युलर अनुभव येतो, कोर्ट काय म्हणतं की तुम्ही नोटीस द्या आणि तुमचा पिरियड वेव करा. मी अजूनही सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला पवार मॅडमने आता पण 100 वेळेस मी म्हणले असते की तुम्ही पिरियड वेव, तर मी त्यांना कारण ह्या दोन्ही जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे तुम्हाला पिरियड वेव करण्याची प्रोव्हिजन कुठंच नाही ह्या स्पेसिफिक कारण सेक्शन 82 मध्ये सांगितलेलं आहे की पिरियड वेव करता येत नाही. पण ह्या सेक्शनमध्ये कुठं सांगितलेलं नाही पिरियड, आणि जजमेंटमध्ये पण म्हटलेलं नाही की तुम्हाला पिरियड वेव करता. त्याच्यामध्ये काय सांगितलं की नोटीस वेव करता येते. आपल्याकडे काय आहे जजमेंटच असं आहे की नोटीस वेव करतात, पण पिरियड वेव करायचं प्रोव्हिजन नाही, तर मग आपण अप्लाय कसं करणार त्याच्यामध्ये नोटीस वेव. सो नोटीस वेवर इज देअर, नोटीस पिरियड वेवर वेवर इज नॉट देअर. नाही म्हणजे आता एखाद्याने नोटीस दिली असेल आणि 2 दिवसांनी सूट दाखल केला, पिरियड वेव करताच प्रोव्हिजन नाही ना. नाही म्हणजे देन अल्टिमेटली ही हॅज टू से वेव द नोटीस. तेच म्हणायचं तुम्हाला. म्हणजे 2 दिवस वाट कशाला पाहिजे, मग सरळच दाखल करायचं. एक्झॅक्टली. सर काय होतं जनरली 53 नोटीस पाठवल्या ना, मी त्याच्यामुळे हे जजमेंट जात त्याच्यामुळे 53 नोटीस पाठवले ना, ॲक्शन 2-3 महिने घेतलं जात नाही, 3 महिन्यानंतर सूट फाईल केला जातो. मग सांगितलं तर मला अर्जन्सी आहे, त्याच्यामुळे सांगितलेलं आहे तुम्ही अर्जन्सी तुम्ही दाखवली पण पाहिजे. नोटीस दिल्यानंतर तुम्हाला 30 दिवसाचा पिरियड दिला आहे, 30 दिवसाच्या पिरियडमध्येच यायला पाहिजे ना तुमचा सूट, तुम्हाला जर अर्जन्सी आहे. पण जर तुम्ही 2 महिने वाट बघता तुमच्यावर ॲक्शन घेतली, तर तुम्ही 159 ची नोटीस देऊन मग तुम्ही येऊ शकला असता, सूट फाईल करू शकला असता. म्हणून त्याची स्पेसिफिक असं ऑब्झर्वेशन घेतली की व्हॉट इज अप्रिहेन्शन, आणि ते तुम्ही प्लीडिंगमध्ये आलं पाहिजे. तर ह्या ग्राउंडवर 159 ची नोटीस पण द्यायची गरज नाही. आता ह्या वेकेशन पिरियडच्या अगोदर 2 दिवस नोटीस आली असेल आणि मग ह्या पिरियडसाठी अर्जन्सीमध्ये वॅकेशनमध्ये मूव्ह करताय का? वॅकेशनमध्ये मूव्ह करतात. तुम्हाला अर्जन्सी दाखवणं गरजेचं आहे. नोटीस द्यायचं झालं तर तुम्हाला मग ते वॅकेशन आहे.
आता हे 53 झालं. तर 54मध्ये आहे ना, 53मध्ये पूर्ण जर कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं असेल तर हे सगळे. आता 54मध्ये बाकी बऱ्यापैकी सेम आहे, फक्त 54मध्ये फक्त एवढं डिफरन्स आहे. 54 आहे ना, त्यात बऱ्यापैकी काय होतं 54मध्ये, 54(1) प्रमाणे ना त्यांना त्या प्रोव्हिजनप्रमाणे फक्त नोटीस तुम्ही ते बांधकाम स्टॉप करू शकता. कारण त्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे की जर एखादी इलिगल कन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्शन जर चालू असेल आणि तुम्हाला असं वाटलं त्या ऑफिसरना की बा हे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, तर ते शोकॉज नोटीस देऊ शकतात की हे स्टॉप करा, स्टॉप वर्क नोटीस. स्टॉप वर्क नोटीस. कारण ते प्रोव्हिजन सांगते असं. पण आता 54च्या नोटीसमध्ये काय त्याच्यामुळे ती नोटीस चॅलेंज करता येते आपल्या त्या ग्राउंडवर. कारण आपल्या म्हणजे जेवढे सेक्शन बनवले आहेत ना, त्या सेक्शनला अँड अँड ऑर वापरलेला शब्द आहे. तर ते स्पेसिफिक का वापरलं त्याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे. कसं वेअर एनी डेव्हलपमेंट ऑफ लँड ॲज इंडिकेटेड इन सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 52 इज बिंग कॅरिड आउट बट हॅज नॉट बीन कम्प्लिटेड, द प्लॅनिंग ऑथॉरिटी मे सर्व द ओनर अँड द पर्सन कॅरिंग आउट डेव्हलपमेंट ऑफ नोटीस रिक्वायरिंग द डेव्हलपमेंट ऑफ लँड टू बी डिसकंटिन्यूड फ्रॉम द टाईम ऑफ सर्व्हिस ऑफ द नोटीस. आता हे थांबलं अँड देर आपण म्हटलेलं आहे. आता जर समजा नोटीस दिली, नोटीस दिल्यानंतर जर ते बांधकाम थांबवलं नाही, तर त्याच्यानंतर मग ते काय वापरायचं, देन सेक्शन द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 3, 4, 5 and 6 ऑफ सेक्शन 53 शॅल अप्लाय म्हटलेलं आहे. आता कसं समजा 54ची नोटीस दिली, 54ची नोटीस दिल्यानंतर मला 53 वापरतात, म्हणजे ज्यांना नोटीस दिला त्यांना 53 पण वापरता येते. म्हणजे स्टॉपवर नोटीस दिली तर मग सांगायचं माझं रेग्युलेशन किंवा माझी परमिशन घ्या, तर मग रिप्लाय द्यायचा. मग ते वापर. आता हे काय करतात, जेव्हा नोटीस देतात ना, त्या नोटीसमध्येच लिहितात तुम्ही बांधकाम थांबवा, इमिडिएट थांबवा, जर थांबवलं नाही तर मी लगेच तोडून टाकतो. आता ह्या सेक्शनमध्ये कुठंच सांगितलेलं नाही की नोटीस देते 54ची नोटीस देते, कारण 54(1) पण सांगितलेलं आहे की 54ची नोटीस देते तुम्हाला तोडून टाकायचे अधिकारच नाही तुम्हाला, त्या कायद्याने दिलेलं नाही. तुम्हाला कधी अधिकार येतात, नोटीस दिली, नोटीस देऊनही थांबवत नसेल ना बांधकाम, तर मग तुम्हाला तोडायची पावर, तर त्यावेळेस मग तुम्ही 24 तासाची नोटीस द्यायला पाहिजे. आणि हे गाईडलाईन्स कुठे दिले तर सोपन मारुतीच्या केसमध्ये दिले आहे की तुम्ही त्या पॅरा नंबर 19 मध्ये सोपन मारुतीची केस आहे ती ओढ दिवस झाला, तर सोपन मारुतीच्या केसमध्ये ते गाईडलाईन दिले की कशी प्रोसिजर कॉर्पोरेशनने फॉलो करायची, प्लॅनिंग ऑथॉरिटीने कशी प्रोसिजर अप्लाय करायची. जर ती प्रोसिजर फॉलो केली नाही तर मग ती ॲक्शन येईल, मग त्या ग्राउंडवरती. आता ही पण 54ची नोटीस आहे ही नलिटीच होती, कारण कायद्यामध्ये सांगितलं तुम्ही फक्त शोकॉज नोटीस देऊन थांबवू शकता, ते तोडायची पॉवर हे करतात. तर ती ते एक नलिटीच्या ग्राउंड आपल्याला तो एक सुट पाहिजे. त्याच्यामध्ये मग कर्णिक साहेबाचं एक जजमेंट आहे, आत्ताचं रिसेंटचं एक आहे ना, सुप्रीम कोर्टचं जजमेंट 2019 आहे सनलिव्हचं, ते मॉडिफिकेशन केले. सुपर नॉटच्या केसमध्ये ना त्यांनी मॉडिफिकेशन केले. तो पॅरा नंबर 19 आहे, त्याच्यामध्ये पॅरा नंबर 23 आहे, आता रिसेंटच आहे 2019चं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे का जे सुपर नॉटच्या केसमध्ये ज्या गाईडलाईन दिल्या होत्या किंवा जे सगळं वापरतं त्यावेळेस त्या ह्या सगळ्या नवीन ज्या हे होत्या आधुनिक जेवढ्या सुविधा त्यावेळेस नव्हत्या, म्हणजे ते मॅपिंग करायच्या किंवा फोटोग्राफ घ्यायच्या त्यावेळेस पद्धत नव्हती. तर तेवढी मॉडिफिकेशन केलं, ते ओव्हररूल केलेलं नाही जजमेंट. त्याच्यामध्ये गाईडलाईन दिले तर सनबीमचं आहे सुप्रीम कोर्टचं. तर त्याच्यामध्ये पॅरा नंबर 23 ना सगळ्या गाईडलाईन दिल्या तुम्ही की पण पंचनामा करणे, फोटोग्राफ. आता कसं सांगितलं त्यांनी, एवढं स्पेसिफिक सांगितलं. 54ची नोटीस देते वेळेस ना, आता बघा 54ची नोटीस म्हणजे तुम्हाला असं डायरेक्टली देता येत नाही. जर इलिगल कन्स्ट्रक्शन चालू असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसरनं जाऊन पंचनामा केला पाहिजे, तिथं फोटोग्राफ काढल्या पाहिजे. आणि ह्या जजमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही फोटोग्राफ आणि पंचनामा जो काढलेला ना त्या नोटीससोबत त्या नोटीसला द्या, हे तुमचं असं बांधकाम चालू आहे, आम्ही हे बघितलेलं आहे. आणि जर हे दिलं नसेल त्यांनी, जर ही प्रोसिजर फॉलो केली गेली नाही तर ती पण चुकीची राहते. मग आता हे सगळं सांगितलं की तुमच्याकडे सगळी टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, तुम्हाला फोटोग्राफ डेट सेट काढायचे, त्याच्यानंतर त्या फोटोग्राफ सोबत पाठवून द्यायचे. या जर गोष्टी फॉलो केल्या गेल्या नाही तर मग तो ॲक्शन इलिगल होती. त्याच्यामध्ये असं पण सांगितलं की जर समजा तुम्ही नोटीस दिलात, नोटीस देऊन जर बांधकाम तोडला, ते इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आणि 1 वर्षाच्या आतमध्ये जर परत त्यांनी बांधकाम चालू केलं परत, तर परत तुम्हाला नोटीस देणं गरजेचं. पहिल्या नोटीसवर परत तोडता येत नाही तुम्हाला सांगितलं. ते 54च्या नोटीस पहिली नोटीस वेव झाल्यासाठी नाही, ऍक्शन झाली नाही, तेच म्हणजे संपलीच ना, नलिटी झाली. नलिटी झाली. त्याच्यामुळे मग दुसरी वेव झाली नोटीस ना म्हणजे. नाही, nullity, waive is something which is valid. नाही, notice This is nullity, it can't be waived. नाही सर, डिमॉलिश केलं ना त्या नोटीसप्रमाणे, त्याचा इफेक्टच संपला त्या नोटीस. ज्या गोष्टीसाठी मी नोटीस दिली होती ती ऑलरेडी तोडून टाकलं ना. मग जर परत बांधकाम चालू केलं 1 वर्षाच्या आतमध्ये तर तुम्हाला परत देणं गरजेचं. Notice is carried out. हां, ते 54 मध्ये एवढंच आहे, एवढंच फरक आहे. 53-54 मध्ये फरक एवढंच आहे. 55 मध्ये काय, फक्त जे
शेड वगैरे असतात टेम्पररी नेचरचे जे कन्स्ट्रक्शन असतात ना, शेड केलेलं असतं कुठंतरी काही पत्रा केलेला त्याच्यासाठी फक्त नोटीस देऊ शकतो 54. हे पावसाळ्याच्या नंतर तेच काम आहे. हा पावसाळ्यामध्ये जे टेम्पररी शेड असतात ना त्याच्यासाठी 55 म्हणून अप्लाय केलेलं आहे. तर एवढे सगळं तीनच सेक्शन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता मी एवढं रेग्युलर प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये, पण ह्या 3 सेक्शनवरच्या आपण त्या 3 सेक्शनमध्ये भरपूर काही दिलेलं आहे. म्हणजे आता मी जरा मला जसं जमलं तर सांगितलं, पण ह्या 3 सेक्शन 53, 54 आणि 55 आणि सेक्शन 149, सेक्शन 159A आणि सेक्शन 44 आणि 45 म्हणजे आपल्याला सिव्हिलमध्ये सूट फाईल करण्यासाठी लिटिगेशनसाठी एवढे सेक्शन MRTP मध्ये गरजेचे आहेत आताच्या घडीला. डिमॉलिशनसाठी हे आठवण ठेवायचं. हां 52, 53, 54 सॉरी 53, 54, 55 ते डिमॉलिशनसाठी आहे. नोटीस आणि बेलसाठी 437, 438, 439 तीन सेक्शन आठवण ठेवायचे. हे दोन सब्जेक्ट तसेच आहे. अर्जंट रिलीफ तीच आहे. 149 म्हणजे 12 आहे. सिव्हिल कोर्टाला 12 आहे सेक्शन. आणि पुन्हा अरेस्टच्या वेळेस ती 41ची नोटीस आणि नाही आता तुम्हाला सेक्शन 52 मध्ये दिलेलं आहे 52-53 मध्ये समजा जर